गरमीच्या दिवसामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये जर सूप असेल ना, काही हलकं फुलकं, तर जास्त बरं वाटतं. तर आज मी इथे शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवलं. त्याचं झालं असं की मी बाजारातून भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा घेऊन आली आणि अहोनी ते बघितलं आणि म्हणाले, किती जाड्या जाड्या शेंगा घेतल्यास, अगदी बारीक नाजूक आणि लांब सडक अशा शेंगा घ्यायच्या, म्हणजे त्या चवीला छान लागतात. आणि ह्या थोड्याशा जून जर जाडसर घेतल्यास तर त्या थोड्या तुरट लागतात. पण माझं असं म्हणणं होतं, जाड्या शेंगांमध्ये गर जो आहे तो जास्त असतो आणि त्या आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये घातल्यानंतर अगदी त्या विरघळून जात नाहीत. त्यातला गर थोडाफार तरी खायला मिळतो. तर आता पुढच्या वेळेला नक्कीच बारीक शेंगा आणि म्हटलं आता ह्या वादात न पडता त्याचे जे उत्तम असे गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला मिळणं, पोषक द्रव्य आवश्यक आहेत. म्हणून म्हटलं, जाड्या ज्या शेंगा आहेत त्याचे तुकडे करून त्याचं मस्त असं सूप बनवूया आणि अहोंना सुद्धा खुश करून टाकूया. मग काय, लगेचच शेंगांचे तुकडे केले. त्यामध्ये थोडीशी मसुरीची डाळ घातली, मुगाची डाळ सुद्धा तुम्ही वापरू शकता. थोडासा लसूण सोलून घातला, टोमॅटो जर आवडत असेल तर टोमॅटो सुद्धा ऍड करू शकता. आणि हे सगळं एकत्र कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते चाळणीमध्ये आपण गाळून त्याचा गर आणि त्याचबरोबर जी डाळ आहे ती सुद्धा व्यवस्थित गाळून घेतली. तर आता ही सगळी पोषक द्रव्ये जी आहेत ती आपल्याला मिळाली. तर शेवग्यामध्ये भरपूर सारं कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर भरपूर सारं फायबर आहे, त्यामुळे आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते, त्वचेचं आरोग्य सुद्धा सुधारतं, त्यामुळे स्किन सुद्धा चांगली राहते. त्याचबरोबर हृदयाचं सुद्धा यामध्ये आरोग्य सुधारतं आणि म्हणूनच ह्याला सुपरफूड सुद्धा म्हटलं आहे. तर हे सूप नक्कीच ट्राय करा.